काल संध्याकाळी ही घटना माझ्या कानावर आली। दुर्दैवानं मसला शिवारामध्ये ज्या युवा शेतकऱ्यांचं निधन झालं तो संदीप अगदी कमी वयामध्ये MECBच्या चुकीमुळं हा त्याचा मृत्यू झालेला आहे। गेल्या 15-20 मी त्याच्या कुटुंबियाची प्रत्यक्ष आत्ता भेट घेतली। गेल्या 15-16 दिवसापासून त्या ठिकाणी MECBची 11 kVची लाईन त्या ठिकाणी तुटून खाली पडलेली होती असं मला त्या कुटुंबाने सांगितलं। वारंवार MECBच्या सहाय्यक अभियंता असतील किंवा वरिष्ठ अधिकारी असतील, लाईनमन असतील, ह्या सर्वांना त्या ठिकाणी त्या कुटुंबाने कळवलं असताना देखील MECBच्या गलथान कारभारामुळे या युवा शेतकऱ्याचा त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे। त्यामुळे संदीप भालेकरांच्या जे दुःखद घटना ही झाली आहे त्यांच्या संपूर्ण कुटुंबाच्या पाठीमागं या मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी म्हणून सन्माननीय लोणीकर साहेब असतील, मी असन ठामपणे उभे आहेत। 100% यामध्ये MECBच्या अधिकाऱ्यांची चूक आहे। या MECBच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करणे तसेच या भालेकर कुटुंबाला जास्तीत जास्त मदत राज्य शासनाकडून आणि MECBकडून कशी होईल याचा पुरेपूर प्रयत्न लोकप्रतिनिधी म्हणून हे करत असताना सोबतच या कुटुंबाच्या पैकी कोणातरी MECBमध्ये स्थान कसं दिलं जाईल यासाठी सुद्धा आम्ही मागणी करत आहोत। निश्चित कायदा व सुव्यवस्था या ठिकाणी अबाधित राहावी यासाठी आमचे कर्तव्यदक्ष अधिकारी भागवत साहेब देखील या ठिकाणी आहेत। त्यामुळं या सर्व समाज बांधवांनाही मी विनंती केली की या संपूर्ण कुटुंबाला जास्तीत जास्त मदत कशी होईल आणि संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई कशी होईल या संदर्भामध्ये मी पाठपुरावा करणार। जे की दुसरा एक सहाय्यक अभियंता जे आपल्याकडं गेल्या वर्षभरापासून रुजू झालेत यांच्या संदर्भामध्ये प्रचंड तक्रारी शहरामध्ये होत्या। याच दरम्यान सहाय्यक अभियंता यांचीसुद्धा या ठिकाणाहून बदली झाल्यामुळं त्यांच्याकडं अतिरिक्त सहाय्यक अभियंत्यांचा चार्ज सध्या दिलेला आहे। एकंदरीत संपूर्ण शहर आणि ग्रामीण भागातूनही या कुमावत साहेबांबद्दल प्रचंड तक्रारी आहेत। खरं पाहता आपण सांगितल्याप्रमाणे शहर असेल किंवा ग्रामीण क्षेत्र असेल, पावसाळ्यापूर्वी काही मेंटेनन्सचे कामे असतील, काही धोकादायक ठिकाणं असतील तर प्रत्येकाला ही डेडलाईन दिलेली असते। त्या अनुषंगानं MECBने काम करणं अपेक्षित असताना केलं जर असतं तर कदाचित अशा दुर्घटना घडल्या नसत्या। परंतु आपण ज्या गोष्टीचा उल्लेख केला त्यावर मी आत्ता बोलण्यापेक्षा संबंधित वीज वितरण कंपनीची लवकरच त्या ठिकाणी बैठक लावून संपूर्ण तालुक्याभराचा आढावा घेतला जाईल।